संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रिय झालेल्या आमच्या @कागल लाईव्ह या चॅनेलला लाईक करा, बेल दाबून सबस्क्राईब करा. कागल तहसील कार्यालयात तहसीलदारांना धमकी. कागल पोलिसात राज कांबळे याचेवर गुन्हा दाखल. शासकीय कामात अडथळा आणला म्हणून कागल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. कागल तहसील कार्यालयात तहसीलदारांना धमकी. कार्यालयीन कामकाजात अडथळा आणल्याप्रकरणी एकावर कागल पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. राज कांबळे, राहणार पिंपळगाव खुर्द, तालुका कागल असे गुन्हा दाखल केलेल्या इसमाचे नाव आहे. कार्यालयीन कामकाजात अडथळा निर्माण करून तहसीलदारांना धमकी दिल्याप्रकरणी कागल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिंपळगाव खुर्द, तालुका कागल येथील राज रघुनाथ कांबळे यांच्या विरोधात लोकसेवकाला कर्तव्य बजावण्यापासून रोखणे आणि धमकी दिल्याप्रकरणी भारतीय न्याय संहिता 2023 मधील संबंधित कलमान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. गुरुवार तारीख 9 जुलै रोजी सायंकाळी कागल तहसील कार्यालयात ही घटना घडली. कागल तहसील कार्यालयात तहसीलदार अमरदीप वाकडे आणि पिंपळगाव खुर्द येथील राज रघुनाथ कांबळे यांच्यात प्रतिज्ञापत्राच्या कामाच्या वादातून शाब्दिक खडाजंगी झाली. राज कांबळे यांनी अर्वाच्य भाषेत तहसीलदार अमरदीप वाकडे यांना बोलत कार्यालयीन कामकाजात अडथळा निर्माण केला आणि धमकी दिल्याचा आरोप तहसीलदार वाकडे यांनी केला आहे. याप्रकरणी त्यांनी कागल पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. फिर्यादीनुसार स्वतःचे कोणतेही काम नसताना इतर व्यक्तींच्या प्रतिज्ञापत्रांचे काम का झाले नाही याचा जाब विचारत राज कांबळे यांनी तहसीलदारांच्या कक्षात गोंधळ घातला. कोणतेही स्पष्टीकरण ऐकून न घेता अर्वाच्य भाषेत वाद घालत कार्यालयीन कामकाजात अडथळा निर्माण केला. तसेच कागल तालुक्यात कशी नोकरी करता ते मला बघायचे आहे, मी काय आहे हे 2 दिवसांत दाखवितो अशी धमकी दिल्याचेही फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. तहसीलदार यांनी त्यांना सर्व कामे कायदेशीर नियमांनुसारच केली जात असल्याचे समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र मी सांगेल त्या लोकांची प्रतिज्ञापत्रे आणि इतर दाखल्यांची कामे केली पाहिजेत, अन्यथा अॅट्रॉसिटी कायद्याखाली तक्रार करून दाखवितो अशी धमकी देण्यात आल्याचा आरोपही फिर्यादीत करण्यात आला आहे. या प्रकरणी कागल पोलिसांनी राज रघुनाथ कांबळे यांच्या विरोधात भारतीय न्याय संहितेअंतर्गत लोकसेवकाला कर्तव्य बजावण्यापासून रोखणे, गुन्हेगारी धमकी देणे आणि शांततेचा भंग होईल या उद्देशाने जाणीवपूर्वक अपमान करणे आदी कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक फौजदार प्रशांत माने करत आहेत.